शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सहर्ष स्वागत करतो. आज आपण Google LLM नोटबुकमधील स्लाईड इन्फोवरती एक माहिती घेणार आहोत. स्लाईड इन्फोमध्ये तुम्ही टेक्स्ट अपलोड करून किंवा इमेज अपलोड करून कशाप्रकारे तुम्ही एक स्लाईड इन्फो प्रकारे तुम्ही कशाप्रकारे तयार करू शकता आणि त्याच्यावरती प्रश्नमंजुषा किंवा प्रश्न कसे विचारू शकता आपण पाहणार आहोत. इथं आपण एक वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करून ठेवा. जसंही तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकला जाईल तसं चॅनलवरती जसा प्रकारे व्हिडिओ नवीन अपलोड केला जाईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर आजचा पर्सन विथ व्हाईट केन NVDA स्क्रीन रीडर दृष्टिबाधितांसाठी स्लाईड इन्फो जो संपूर्ण आहे मार्गदर्शिका तो आपण NVDA स्क्रीन रीडर 2026 जे लोक म्हणजे ज्यांना NVDA स्क्रीन रीडरबद्दल NVDA एक मोठ्या प्रकारे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप NVDA स्क्रीन रीडर आहे. स्क्रीन रीडर हा असा आहे की कॉम्प्युटर आणि लॅपटॉप याच्यावरती तो काम करतो. जसं मोबाईलमध्ये टॉकबॅक आहे तशा प्रकारे NVDA स्क्रीन रीडर हा आहे. तर NVDA स्क्रीन रीडरचा इथं एक थोडासा मी म्हणजे इन्स्टॉलेशन फाईल कशी आहे, काय करायची किंवा NVDA कुठून डाउनलोड करायचा याविषयी एक सविस्तर एक तर लेख आहे, आर्टिकल आहे, ते मी इथं इथं अपलोड केलं होतं. त्याचा इन्फो तयार केलेला आहे. तर आपण पहिल्यांदा आर्टिकल किती आहे कसं आहे बघूया. स्क्रीन रीडर टेक्स्ट आहेत, बटन आस्क वन स्टुडिओ नेहमीप्रमाणे सोर्सेस टेक्स्ट दृष्टिबाधित व्यक्तींना डिजिटल जगात स्वावलंबी NVDA स्क्रीन रीडरबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलप्रमाणे आहे. NVDA म्हणजे काय? NVDA नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठी असणारा एक मोफत आणि ओपन सोर्स स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर आहे. हा ठीक आहे. स्क्रीनवरील मजकूर वाचून दाखवतो. दुसरा मुद्दा NVDA कोणासाठी बनवला आहे? हा खास करून दृष्टिबाधित, ब्लाइंड आणि अंशतः दृष्टिबाधित लो विजन लोकांसाठी बनवला आहे, जेणेकरून ते आवाजाच्या केव्हा बनवला? NVDA ची निर्मिती 2006 मध्ये झाली. ठीक आहे. कोणी बनवला? मायकल करन आणि जेम्स डे या दोन दृष्टिबाधित ऑस्ट्रेलियन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी याची निर्मिती केली. कशासाठी वापरला जातो? कॉम्प्युटरवर इंटरनेट वापरणे, ईमेल्स वाचणे, मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेलमध्ये काम करणे आणि इतर सामान्य कामे न पाहता आवाजाच्या मदतीने करण्यासाठी याचा वापर होतो. लेटेस्ट वर्जन सध्या त्याचे सर्वात नवीन वर्जन NVDA the 3rd of March 2025 तसेच 2026 चे नवीन अपडेट्स उपलब्ध आहे. 4. तो कोणत्या विंडोजवर चालतो आणि कमीत कमी रिक्वायरमेंट काय? विंडोजचा सपोर्ट NVDA चे लेटेस्ट वर्जन विंडोज 10 आणि विंडोज 11 वर चालते. तर इथं NVDA स्क्रीन रीडरबद्दल संपूर्ण माहिती आहे. जवळजवळ एक आर्टिकल आहे कोणासाठी NVDA सॉफ्टवेअर स्क्रीन रीडर आहे, NVDA कोणी तयार केला, NVDAचा वापर कसा करावा, इन्स्टॉलेशन कसा प्रकारे करावे, अशा प्रकारे संपूर्ण इथं माहिती आहे. तर त्याला नरेटरच्या आवाजाच्या मदतीने GPU कुठला लागतो, काय लागतो, एकंदरीत संपूर्ण माहिती तर NVDAची आहे. बॅक घेतो. स्टुडिओ टॅब चॅटमध्ये जाऊया. ऑडिओ ओव्हरव्ह्यू कॅन बी बटन आस्क वन सोर्स इथं इथं प्रश्न विचारू शकता. सोर्सेस सिलेक्टेड स्टुडिओमध्ये जाऊया. टॅब स्लाइड डिजिटल जगाचे प्रवेशद्वार स्क्रीन रीडर वन सोर्स 2 डिएगो डिजिटल जगाचे प्रवेशद्वार त्याचं टायटल त्याने दिलेलं आहे. इथं स्लाईड इन्फो कशा प्रकारे तयार डिजिटल जगाचे प्रवेश इन्फोग्राफिक स्लाईड इन्फोग्राफिक कशा प्रकारे त्याने तयार केलेलं आहे इथं बघूया आपण. इथं ओपन करतो. टॉगल ओव्हरले विजिबिलिटी डिजिटल जगाचे प्रवेशद्वार स्क्रीन रीडर वन सोर्स 2 डिएगो ते ओपन होते. अशा प्रकारे इथं तुम्ही एखादा मोठा निबंध लेख असेल किंवा एखादा मोठा काहीतरी सॉफ्टवेअरची क्रिटिकल माहिती असेल आणि ती तुम्हाला समजून घ्यायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही इथं ग्राफिक इन्फोच्या माध्यमातून इथं समजून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे एक तुम्ही ग्राफिक कार्डच्या माध्यमातून इन्फोच्या लक्षात ठेवू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण इथं ग्राफिक इन्फो कशा प्रकारे समजून घ्यायचे त्याच्याविषयी आपण थोडक्यात इथं माहिती घेतलेली आहे. तर याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्याविषयी माहिती घेऊ शकता. वास्तविक किती मोठ्या प्रमाणात माहिती आहे बघा. पण तुम्ही एका इन्फोमध्ये इथं माहिती घेतलेलं आहे. तर एक
टॅब 1 एक क्लिकमध्ये किंवा एका इन्फोच्या माध्यमातून सारखी तुम्ही इथं माहिती करून लक्षात ठेवू शकता. तर वास्तविकता इथे टेक्स्ट ओपन केल्यानंतर दृष्टिबाधित व्यक्तींना किती डिजिटल मोठी माहिती आहे जगात तुम्ही बघा. स्वावलंबी NVDA स्क्रीन रीडेबलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती खालील मुद्द्यांच्या कशासाठी वापरला जातो. कॉम्प्युटरवर इंटरनेट वापरणे, ईमेल्स वाचणे. लेटेस्ट वर्जन. सध्या त्याचे सर्वात नवीन वर्जन NVDA, the 3rd of March 2025, तसेच 2026 चे नवीन अपडेट. विंडोजचा सपोर्ट. NVDA चे लेटेस्ट वर्जन विंडोज 10 आणि विंडोज 11 वर चालते. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे खूप मोठी माहिती असेल किंवा एखादा लेख असेल आणि तुम्हाला ते पूर्ण लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सोपं करून घ्यायचं असेल तर इन्फोच्या माध्यमातून ग्राफिक इन्फोच्या माध्यमातून तुम्ही इथं समजून घेऊ शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे एका मोठ्या विषयाचा इन्फो तयार करायचा आणि त्याच्या लक्षात कसं ठेवायचं आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थी बंधू आणि बघून या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काही नवीन शिकायला भेटेल अशी आशा करतो आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासासाठी कुठे ना कुठे उपयोगी झाला असं आशा करतो आणि इथंच थांबतो. पुन्हा एकदा भेटूया नवीन विषय नवीन याच गुगल LMच्या नवीन एका सिरियलमध्ये टेक्स्टमध्ये. तोपर्यंत टेक केअर.